अरे तू जा रे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहेत तुम्ही? तर माझं नाव आहे मयूर वाघ. आपण आज चाललोय आळमांडवी वॉटरफॉलला, जो समर वॉटरफॉल म्हणून पण ओळखतात. संपूर्ण ब्लॉग बघा, एकदम मस्त आहे. आम्ही आता वाड्या रस्त्याला आहे. बघा तुम्ही, एकदम सुमसाम असा रस्ता आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझ्यासोबत आहे परम मित्र गोपाल आणि चेतन. मित्रांनो, आता आपण हे वाड्या रस्त्याला इथून जवळपास 80 ते 85 किलोमीटर भिवंडी साईडहून दाखवतोय. जर तुम्हाला वॉटरफॉलला जायचं असेल आणि मुंबईहून जर तुम्ही येत असाल तर तुम्ही डहाणू ट्रेन पकडायची आहे, म्हणजे पालघरला उतरायचं आहे. आणि पालघरवरनं तुम्हाला बाय रोड म्हणजे बस वगैरे भेटेल तुम्हाला डायरेक्ट. तर जास्त करून सहसा तुम्ही जर प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर बरं आहे, कारण की कसं थोडं आतमध्ये आणि बसचा टाइम टेबल आपल्याला काय एवढा माहीत नाही आहे. आपली स्वतःची गाडी वगैरे असली तर त्यामुळे आपण कधी पण जाऊ आणि कधी पण येऊ शकतो. तर थांबले असे थांबलो काय थांबलो हे बघा, आमच्यासोबत 2 परम मित्र अजून जॉईन झालेले आहेत. पुढे येऊन काहीतरी त्यांनी काळा वाजा केला इथे 100%. जंगल पाऊस चलो चलो. मित्रांनो, आता एका तासात आपण वॉटरफॉलला असू, समोर वॉटरफॉलला. आणि खूप जास्त गर्दी असणार असं वाटतंय, कारण आजचा आहे रविवार. तर बघूयात पुढे काय होतं. मित्रांनो, हा मेन एंट्रन्स आहे आणि इथून प्रत्येकी 20 रुपये ना, प्रत्येकी 20 रुपये पर पर्सनचे घेत आहेत. का घेत आहेत त्याचं पण एक कारण आहे की आतमध्ये ना खूप लोकांना पोहायला येत नाही, तरी सुद्धा आगाऊपणा करून उड्या मारतात. तर त्यांना वाचवण्यासाठी ही समिती काम करते. आणि प्रत्येक ठिकाणी बघा, हे ग्रीन कलरचे जे टी शर्ट घातलेले ना, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक 50-25 मीटरचा पॉईंटवर ते तुम्हाला तिथे काम करताना दिसतील. आणि जे पण काही चुकून डुबत असतील वगैरे त्यांना वाचवण्याचं आणि व्यवस्थित गाईड करण्याचं ते काम करताय. त्यामुळे या समितीचं काम खूप मस्त वाटलं. आणि 20 रुपये गेले तर काय हरकत नाही. कुछ बोलणं आहे तरी नाही बा. आता मेन गेटवर पोहोचलोय आम्ही. फर्स्ट टाइम आता 2 किलोमीटरवर आम्ही वॉटरफॉलला असतो, समर वॉटरफॉल. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत केळीचा फडा इथे. आणि इथे पार्किंगसाठी जागा दिलेली आहे आणि गावकरी या पार्किंगसाठी काही चार्ज करतात. आहे का? अच्छा. पण पुढे मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे. फर्स्ट टाइम आपण आता वॉटरफॉलला असतो. मोठं तयार आहे ना पार्किंगचा एरिया. जा रहे हैं हमें घूमने को अंडा पाव खाने. तर बंद करा, चालू आहे. चालू. चला, इकडून आता पायऱ्यांचा रस्ता करू आपण थोडासा, 200, 300, 400 मीटर. चला बाबा, इकडनं एक शॉर्टकट मार्ग आहे आणि परत हा लॉंग रूटने जातो आणि इथून डायरेक्ट शॉर्टकट जातोय. तर आम्ही या रॅलिंगला क्रॉस करून आता चाललोय. तर मित्रांनो, बघूयात पुढे काय होतं. अरे पुढे काय होणार, पाण्यात उड्या मारणार.
तुम्ही बघू शकता तुम्ही 3-4 कुंडे लगातार कुंडे, तिथे टेन्शन नाही. ये इथूनच आपल्याला जंप मारायचं. अशा पद्धतीने मी शॉर्टकट मार्ग तर शोधलेला आहे आणि उतरता वेळेस थोडासा प्रॉब्लेम येतो. उतरताना पाय स्लिप होत आहे, तर मला लक्ष देऊन उतरावं लागते. तर थोड्याच वेळात आम्ही खाली पोहोचतोय आणि चालू होऊन जातील परत आपले 2 मिनिटात वॉटरफॉल. इथून संपूर्ण नगरात चलो गोपाल भाई. जबरदस्त भाई. हा एवढा ना जरा चांगला ट्रॅकिंगचा पॅच आहे भाई. यादव भाई इंटरव्ह्यू डायरेक्ट आले. आज संडे असल्याच्या कारणाने ही गर्दी इथे जमलेली आहे आणि या धावपळीच्या जीवनामधील हा काही क्षण आनंदाचा असतो, याला माणसाने अनुभवायला पाहिजे. आणि आज संडे असल्याच्याने आमचे मित्र पण जमलेले आहेत. भाई फुल गर्दी, फुल एकदम फुल मावाले. आज संडे पण आहे. ये आओ ना फिर. आम्हाला खाली उतरायची वेळ आलेली आहे आणि मित्रांनी पण चेंज केलेलं आहे. रेडी आहेत पूर्ण गाईज? रेडी? रेडी. आमच्या मित्रांनी पण चेंज केलेलं आहे आणि आम्ही जी बॅगा शॅग आणलेल्या आहेत सोबत, त्यांना ठेवायचा बंदोबस्त इथे नाही आहे, पण इथं यांनी एक वडापावचं दुकान लावलेलं आहे छोटंसं, तर त्यांच्याजवळ आम्ही हे बॅग ठेवत आहे. त्यांच्या भरोश्यावरती आता बघू काय होते तर. आणि फायनली आता खाली उतरतोय. बघू आपण त्या लास्टला जाऊ देतात का नाही. तर तो लास्टवाला खोल दिसतोय वाटते, त्याच्यामुळे तिथे त्यांनी गाववाल्यांनी त्यांचा व्यक्ती ठेवलेला आहे. मित्रांनो, तर फायनल मित्रांनो आता आम्ही पूर्णपणे रेडी झालोय पाण्यात उतरण्यासाठी. हे बघा फळटण आमची, आणि आता पूर्णपणे रेडी होऊन चलो बाय. ये मित्रांनो, इथे क्लिअर कट दिलेलं आहे, नो ड्रिंक. ड्रिंक करून तुम्ही पाण्यात उड्या नको मारू. चल मार, चल मार. तू मारणार तिथं नाही, तो मारतो ना, मारा. या पर शिवाजी यादव. मार. मी आलो. हे बघा, 1 2 3 आणि 1 4. मी 4 आणि 1 जण बुडालेला, 5वा बुडालेला म्हणजे तो सापडलेला, परंतु त्याला बाहेर घेऊन गेले. घेतलेले. आणि हे बघा, त्याचं नाव काय आहे आपलं? काय नाव? चेतन. चेतन चेतन. चेतनला माना लागेल. पोहायला येत नाही, पण कॉन्फिडन्स एवढा की त्यांनी पाण्यात उडी मारली. त्या पाण्यामध्ये तिथनं त्यानं वरनं उडी मारलेली आहे, पण तो बुडालेला आहे. त्याला आम्ही वाचवण्यात यश आलेला आहे आमचं वाचवण्यात.
हे बघा खूप 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 आणि खूप खूप इथं मित्रमंडळी आहे सगळं आणि खूप खूप एन्जॉय करतोय आम्ही पाहूनसाठी. हे बघा हे इकडे एक आहे तिकडं आहे. हे बघा हे आलेले आहेत आमचे कमांडो. चला आता मी उडी टाकत आहे मित्र सरळ बाजूला आणि आता मी मस्तपैकी पाण्यामध्ये सुरती घेत आहे. कॅमेरा सटकला तर 1,80,000 रुपयाच्या जागेवर तुम्हाला येत असतो. हे बघा मी अशी मुंडक्यावरती उडी मारताय तिकडे तुझ्याकडे येत आहे. आलं आणि मी एक हाताने कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने पाणी वडत मी पवत आहे. मी तर बुडलो तर याला जबाबदार माझ्या मित्राचा पण. मी स्वतःला वाचवलेला आहे आणि मला यश आलेलं आहे. राहायला येत नाही. काठाला गेलं ना पाणी थोडस 6 फुटापर्यंत इथं थोडा खोल आहे. आमचा एक साथीदार आहे बहुतानी डुबला आहे. त्याला पोहायला येत नव्हतंय तरी त्यांनी हिंमत केली आहे. हा चालू आहे. पहिला कुंडाचं झालंय आता खालच्या कुंडात येतोय. पुढे टाक जरा. हे पुढचं इथे इथपर्यंत दगड आहे. अशाच प्रकारे या कुंडाचा आम्ही स्वतः घेतलेलाच आहे. पण आता परत वरी जाऊन बघू वरी कसा आहे. तर वरी तीन आय थिंक 3 आहेत. असं माहित नाही आवाज रेकॉर्ड होतोय का नाही पण आम्ही नुसतं बरोबर आवाज रेकॉर्ड होतो का ना माहित नाही. तर तुम्ही समजून ना आता हे आमचा इव्हेंट पूर्ण झालेला आहे आणि वरच्या याच्यात जाऊन बघतोय काय आहे ते दाखवतो. चला बाय. मयूर खरं सांग तुला पोहता येत नाही. याला ऍक्च्युली मध्ये ना पूर्णपणे पोहता येत नाही त्याच्यामुळे एवढा खूप वेळ लागायला लागला त्याला उडी मारायला. तर बघू आता.
क्या काय चल वरचं गुंडात पाय हे चेता आहे कुठे चेतन हे बघायला चेतनला गेलं चेतनला पक्षात जरा हे थांब या द्या मयूर पाहुणा असेल आईचा पाऊस आहे का गेला पाऊस आहे येऊन करू नका हे बघा खूप आम्ही एन्जॉय करतोय आणि हे जे आहे तर यांचं जॅकेट हरवलेलं आहे यांचा फक्त बाकी विषय काहीच नाही भावांनो इथे जॅकेट भेटतंय 100 रुपयाला चांद देना पड़ रहा है भाई एक जॅकेट इथे जॅकेट सारखी चांगलीच भांडणं चालू आहे भावांनो म्हणू पोहायला शिका जॅकेट नका घेऊ पोहायला जॅकेट आणलेला त्यात पण त्याचा आणून असेल गेला 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 नाही गेला 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 काही होत नाही असं पाणी पुढं असं पोटा नान पोहायचा त्याला बिना सेफ्टीची उडी मारली होता पण तरी नान सोडला नाही परत सेफ्टी जॅकेट आणलंय आणि सेफ्टी जॅकेट परत उडी मारली तेच काढतोय लई आलो होता वेळ फक्त 5 मिनिटं 40 कर आराय महाराज बरं 22 कर खूप सारी गर्दी इथं एक नंबर चलो 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 बाबा आपल्याला आता नवीन मित्र भेटलेले आहेत बिंदास
जाशील का नाही? हे संदीप हे काढा पकडून ठेव पाहून येता चालू कर. ये देखो भाई साहब, हम अलास्का के अमेज़न के जंगल में है। बहुत सारा यहाँ पे जंगल है, ठंडे पानी में नहाने का भाई।
जागाली अरे तू जा रे बस तू काहीच करू नको टांग असं कर मी आहे ना आम्ही दोघंही नाही तर तुला बुड देणार आहे का अरे आम्ही दोघं या स्वेटरला जरी हे झालं तरी बुडणार नाही तू जरी बुडला तरी पण बुडणार अरे खरंच पोहता येत असेल तरच या ठिकाणी ट्रेडिंग करा डिप मध्ये करा लाईफ जॅकेट घ्या बरेचसे लाईफ जॅकेट घ्या 100 रुपयाला आहेत हो गर्दी दिसते तर मित्रांनो आपल्याला परत नवीन मित्र भेटलेले आहेत नवीन सबस्क्रायबर तर बघूया कुठली गँग आहे नाशिक का ये होईना चला चला काय रे चल तर आपण जाऊयात आता वरती 80 फूट डीप मध्ये अशाच प्रकारे ग्राउंडची स्विमिंग आता समाप्त झालेली आहे आणि आता 80 फूट डीप मध्ये आपल्याला जायचं आहे वरी तर बघू आता वरचा व्ह्यू कसा दिसतो आणि किती फुटावरती आहे तर मित्रांनो इथून संपूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसतोय आणि बघा जवळपास 80 फूट खोल दरी आहे काम एकदम आणि आता पहिल्यांदा आपल्या गोपालबाई जाणार आहेत त्यांच्या एक्सपिरियन्सने आपण जाऊयात खालती चला मित्रांनो 80 फूट डीप आहे असं म्हणतात ऍक्च्युली मध्ये आपण काय माफ केलेलं नाही ते काय तर मानू आता ओके एक्सपिरियन्स कसं आहे कलामदेवी वॉटरफॉल बालाच्या बाला घे ना तू त्याची वाट बघतो तर मित्रांनो आपण वॉटरफॉल पूर्ण एन्जॉय केला आहे समर वॉटरफॉल आणि गर्दी बघू शकता खतरनाक अशी गर्दी आहे रविवार असल्यामुळे फोरम फुल एन्जॉय करताय तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाठ लावून टाका कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ये भाई साहब कैसा लग रहा है भाई साहब भारी वाटलं खूप त्रास पण झालेला आहे मला खूप लागलंय तिथे 80 फूट मध्ये ना जबरदस्त लागतंय मित्रांनो जाणार जर खरंच पोहोचता येत असेल ना तर जा नंतर मग लाईफ जॅकेट घ्या आणि का पुढे मारा आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय बाय जय हिंद शुभ अखेर नमस्ते मित्रांनो तुम्ही एवढ्या लांबून येणार आणि जव्हारला वॉटरफॉलला या वॉटरफॉलला भेट देणार आणि जाताना तुम्हाला जव्हार पॅलेस नक्की लागणार तर नक्की तुम्ही या पॅलेसला भेट द्या
अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचा अगोदरचा हा पॅलेस आहे, तर तुम्ही जाऊन नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असा हा पॅलेस आहे. तर भाई मित्रांनो, आपण आता आलोय जवळच्या पॅलेसला. इथे पण आपण आता भेट देऊ, कारण जवळच आहे ना. असं पण मित्रांनो, पॅलेसची मजबूती बघा. 1300 शतकातला हा पॅलेस. आणि बघा अजूनपर्यंत हे तशीचे जशी दगड या ठिकाणी एक सुद्धा दगड इकडचा तिकडे झालेला नाही. बघा डिझाईन पण तशी एकदम जबरदस्त. संपूर्ण वाळा तसा तसा पडू की. हा ना, 1300 शतकातला आहे ना. हा ना, बरोबर. 1300 आहे ना, 1300 शतकातला आहे तो. हा तेच ना, मग त्याच्या 300 वर्ष आधीच आहे. अजूनपर्यंत बघ ना, तसं तसं आहे डायरेक्ट. खाजगी संपत्ती ती. हा 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 हा. अच्छा, असं आहे का? त्यांचं कोणी राहत नाही का इथं? बाहेर राहतात का? बाप. ही संपत्ती त्यांची. हा जो पॅलेस आहे तो जवळपास 1300 शतकातला आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अगोदरचा आहे. आणि यांची जी आता जे नंतरची जी पिढी आहे ती सगळी आउट ऑफ कंट्री आहे. आणि आता सध्या तरी पॅलेस असं पडीक म्हणून आहे. आणि विक्रमगड सुद्धा त्यांचा मुलाच्या नावाने दिलेलं आहे. विक्रम नाव आहे त्यांचा. ते विक्रमगड म्हणून पुढे एक गाव आहे, विक्रमगड. त्यांना त्या गावाला नाव दिलं आहे. आणि जव्हार पॅलेस म्हणजे जव्हार गावाचं नाव सुद्धा या पॅलेसवरूनच भेटलेलं आहे. आणि बघा त्या पॅलेसच्या बाहेरचा व्ह्यू बघा, जबरदस्त असा व्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब, सफरचंद करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. जय शुभ अखेर. मित्रांसोबत या मित्रांनो, एकदम भन्नाट अशी मजा येते मित्रांसोबत. घरात काय राहतं रे बाबा, फिरा जरा फिरा.